नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, पालक आणि मुलं यांच्यामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरती जर संवाद होत असेल तर यातून मुलांच्यामधला आत्मविश्वास वाढत जातो. यशाला गवसणी घालणं अगदी सोपं होतं. या पद्धतीची चर्चा आपण ऐकली. पॉवरलिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्याकडून. आजच्याही भागामध्ये त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. चला तर अधिक वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत पॉवरलिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. आत्ता मॅडम तुमच्या बोलण्यात असं आलं की स्टेट लेवलपर्यंत जेव्हा मी खेळायला जात होते तेव्हा आईसोबत असायची आणि तुमच्या सिनियर लोकांशी ती बोलायची. अगदी नॅशनल. त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद तसा मिळत होता? कारण जनरली आपण बघतो की स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला गेलेले खेळाडू आपल्या ज्युनियर्सना तसं बऱ्यापैकी सपोर्ट करत. ऍक्च्युअल आपल्या इथले जवळपासचे सोडले तर बाहेरच्या स्टेटमधले बरेचसे सपोर्टिंग आहेत आणि रिस्पेक्टिव्हली बोलले ते. म्हणजे माझं लक असेल किंवा तिचं लक असेल काय आता माहित नाही मला, पण सगळ्यांनी चांगला म्हणजे रिस्पॉन्स दिला. कोणी मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला. माझा गेम असा होता की तो माझ्या सिनियर्सना पण आवडायचा की हा हिचं लिफ्टिंग म्हणजे एकदम ज्युनियर आहे तरी आमच्यापेक्षा बेस्ट करते. तर ते स्वतःहून ते बघायचे आणि आईला सांगायचे की तुम्ही असं करून घ्या तिच्याकडून, मग अजून ह्यामध्ये अॅक्युरसी येईल. म्हणजे अशा काही गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे ते त्यांच्याकडून पण मोटिवेशन मिळत होतं. म्हणजे जरी मी प्रॅक्टिस कोल्हापूरमध्ये बिभीषण पाटील सरांच्या अंडर करत असले तर माझे गुरु दरेकर सर होते, म्हणजे आता ते नाही आहेत, पण त्यावेळेला ते इतकं मनापासून सगळ्या गोष्टी करायचे ना. माझं वर्कआउट शेड्यूल वगैरे ते पाठवायचे किंवा काय केलं पाहिजे ते प्रत्येक स्पर्धेला गेल्यानंतर ते सांगणार की असं नाही असं कर. आठवड्यातनं एकदा कॉल करून ते सगळं रिवाईज करून घेणं, आठवड्याभर काय शेड्यूल केलं काय नाही. म्हणजे अशी लोक प्रत्येक स्टेपला भेटत गेले आणि मग ह्या गोष्टीपर्यंत पोहोचायला मला थोडंसं सोपस्कर गेलं. बरोबर. अगदी. आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की आहाराकडं माझ्या आईने खूप लक्ष दिलं व्यवस्थित. तर मला असा पुढचा प्रश्न विचारायचा की आत्ताचे जे खेळाडू आहेत ती जंक फूड फास्ट फूड इकडे जास्त वळते. तर प्रोटीनयुक्त किंवा जे आपल्याला गरजेचं आहे ते असं काही खाल्लं जात नाही. तर त्याच्यासाठी आहार नेमका कसा घेतला पाहिजे खेळाडूंनी आणि त्याची सुरुवात साधारण कोणत्या वयापासून केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बेसिकली आपण बॉर्न टू आपल्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता तर खूपच सगळे सजग आहेत. सगळं आपल्याला सोशल मीडियामुळे तर बऱ्याच काही गोष्टी कळायला लागल्या. तर बॉर्न टूच खूप गरज आहे की जन्मापासून ह्या गोष्टींकडे लक्ष दिले तर तो शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहील, आणखी या सगळ्या गोष्टींवर मात करू शकेल. अगदी व्हायरल इन्फेक्शन आले तरी आताची मुलं पटकन आजारी पडतात आणि पटकन त्या गोष्टी होत जातात. आणि त्याला बाकीचं ॲटमॉस्फिअर पण आहेच. आपण काही सगळ्या सिस्टम हे करू शकत नाही. किरकोळ गोष्टी आहेत की आहारावर तुम्ही लक्ष द्या. सात्विक आहार असेल म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय शेड्यूल असेल तर मला असं वाटतं की घरच्या खाण्यावर जास्त भर दिलेला बरं. नॉन ऑइली, नॉन स्टिकी वगैरे अशा पद्धतीचं म्हणजे कमी मसालेदार जे काय म्हणतो आपण ते. खरं मुलांना आता सध्या स्टेट आपले टेस्ट आणि आपलं हे ह्याच्यावर जास्त भर देत. जितकं अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल ते खायचा प्रयत्न करतात. मला वाटतं आतापर्यंत सगळ्या आयांची ही समस्या आहे की आम्ही घरी काय बनवलं तर मुलं खायला बघत नाही. किती व्हेरिएशन आणलं तरी बाकीचंच त्यांना हवं असतं. पण त्याला पर्यायही नाही. आपणच आपल्या मुलाला मूव्ह करायला पाहिजे की हे खाल्लं तर त्याला त्या गोष्टी समजून सांगितल्या तर ते होऊ शकेल. ते म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणालात की कम्युनिकेशन व्हायला पाहिजे हे इथं महत्वाचं आहे. म्हणजे मोबाईलमध्ये बघून जे आत्ताची मुलं खाण्याचं काय ठरवतात किंवा मुलांच्याकडे इतर मित्रमैत्रिणींच्याकडे बघून जे ठरवतात त्याच्यापेक्षा कशाचा फायदा आपल्याला त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे जर आपण त्याला समजून सांगितलं तर नक्की तो बदल करेल. म्हणजे आताच्या मुलांना बॉडी स्ट्रक्चर डेव्हलप करणं पण खूप म्हणजे पॅशनेटिंग वाटायला लागलं. त्याच्याकडे खूप मुलं वळायला लागले. जिमला जाणं किंवा बाकीचे वर्कआउट करणं. तर त्यासोबत आहारावर पण त्यांनी लक्ष दिलं तर होऊ शकतं. काही गोष्टी ओव्हर ऍक्टिंग करण्यापेक्षा तो समतोल राखून करत गेलं तर नक्की त्याच्यामध्ये रिझल्ट दिसेल. आणि आता
आपल्या बोलण्यामध्ये असं आलं की सध्याची जी मुलं आहेत ती स्टेरॉइड वगैरे घेतात, इंटेक असं. करतात. हां, इंटेक म्हणजे स्टिरॉइड आता खेळाचा विचार केला तर खेळामध्ये पटकन यश मिळालं पाहिजे, वर्षभरातच मला रिझल्ट आला पाहिजे, ह्या मानसिकतेने जे खेळाडू त्या खेळामध्ये पार्टिसिपेट होतात ते फार चुकीचं आहे असं मला वाटतं. तर खेळाकडे तुम्ही पॅशन आणि नेशन म्हणून जर बघितलं तर नक्की ते हळूहळू तुम्ही ग्रो करत जाल. म्हणजे ते मला यश मिळालं पाहिजे आणि त्याचा फायदा म्हणून तुम्ही नका बघू. बरोबर. तो सर्वांगीण विकास करणार आहे तुमचा. तर त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं तर हळूहळू तुम्ही त्या गोष्टी ग्रो कराल. जेवढे फायदे आहेत आहाराचे किंवा चुकीचा आहार घेतल्याने काय तोटे होतात याचाही तुम्ही त्यासोबत अभ्यास करत गेला तर नक्की तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या होत जातील. आणि स्टिरॉइडचा विचार केला तर ते खूप घातक परिणाम आहेत, ते तुम्हाला सांगितलं जातंय. तुमचं चर्चात्मक ब्रेन वॉश करून पण तुम्ही तिकडे वळता, कारण तुम्हाला ते यश हवं असतं प्रत्येक खेळातलं किंवा बॉडी बनवणं म्हणा. त्यामध्ये चुकीचे ॲडवाइसेस पण दिले जातात किंवा चुकीचे समज असतात की नाही 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 असं काही केल्याने असं होत नाही. काही गोष्टी आपण ओव्हर कॉन्फिडंटली घेत असतो. तर तसं न होता थोडासा विचार करून यामध्ये गेलं तर खूप बरं होईल. आणि स्टिरॉइड पूर्ण अवॉइड केलं पाहिजे, मी ह्या मताची आहे. तुम्ही नॅचरल बॉडीवर खूप काही मिळवू शकता. म्हणजे तुमच्याकडे नॅचरली स्ट्रेंथ इतकी असते, आई वडिलांकडून आपल्या जेनेटिकली आलेली असते, त्याचा यूज सुरुवातीला करा तुम्ही. त्यावर तुमची एन्ड्युरन्स तुम्हाला समजेल की आपल्याकडे नॅचरल पॉवर किती आहे. मग तुम्ही प्रोटीन्सचा, मग तुम्ही एक्स्ट्रा आहाराचा विचार केला पाहिजे. तुम्ही ग्रासरूटला सुरुवात केल्यानंतर जर ते सगळं इंटेक कराल तर त्याचे परिणाम घातक होतच असतात. आपण प्रोटीन सुद्धा एक्स्ट्रा इंटेक केलं, नॅचरल प्रोटीन सुद्धा एक्स्ट्रा इंटेक केलं तरी आपल्या हृदयावर प्रेशर येतं, इंटरनल व्हेनवर प्रेशर येतं, कारण ते एक्स्ट्रा झालेलं असतं. कुठली गोष्ट अति व्हायला नको, आता मग अतिचा अतिरेक होतो. तुम्ही हे करताय ना, तुम्हाला यश हवंय, तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये मोठं व्हायचंय, तर समतोल ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही, तर तुम्ही नक्की तिथे पोहोचाल. आणि स्टिरॉइडला तर पूर्ण फुलीच मारली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे. तुम्ही नाहीच त्याचा विचार केला पाहिजे, कारण ते तुम्हाला ते शॉर्ट पिरियडमध्ये यश मिळाल्यासारखा फील होतो, पण तुम्ही त्यामध्ये तुमचं शरीर गमावलेलं असतं. बरोबर. पण हे नंतर कळतं, खूप वेळ निघून गेली, त्यावेळेला एंड झालेला असतो त्या गोष्टींचा. त्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा ना, आपल्याला काय केलं पाहिजे. जसं आपण अभ्यास करतो, एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो, तर आपण बेसिक पासून अभ्यास करतो ना, की मला आता बेसिक काय वाचलं पाहिजे, मग त्यामध्ये ब्रीफ काय केलं पाहिजे किंवा कुठली पुस्तकं वाचली. तसा हा अभ्यास करा ना, की मी हे खाल्ल्याने काय होईल आणि हे न खाल्ल्याने काय होईल. त्याच्यासोबत मी कितपत कष्ट केलं पाहिजे किंवा मी त्यामध्ये किती आपले एफर्ट्स दिले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर नक्की होऊ शकतं. म्हणजे जेव्हा आपण व्यायाम करतो, मैदानी खेळ असेल किंवा इंडोअर जरी असला, जरी तुमच्या बुद्धीचा जरी खेळ असला, तरी शारीरिक व्यायाम हा फार गरजेचा आहे. तर ते सगळं करत असताना थोडंसं गॅजेट्स जे आपण यूज करतो ते थोडंसं बाजूला ठेवून परिपूर्ण झोप, परिपूर्ण आहार आणि तुमचं पूर्ण स्केड्यूल याचा तुम्ही परिपूर्ण विचार केला तर नक्की यामध्ये बदल होतील. म्हणजे तुम्ही चांगली लाईफ जगू शकतो. आणि मला वाटतं ह्याच्यासाठी पालकांचीच पुन्हा भूमिका महत्त्वाची ठरते, की त्यांनी सुरुवातीपासून आपल्या मुलांना, पाल्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे की काय चांगलं आहे आणि काय वाईट. ऍक्च्युअल आता सध्याचा विचार केला तर आपल्याला सुविधा खूप मिळत चाललेत पूर्वीच्या किंवा मधल्या तुलनेत. आत्ताचा विचार केला तर ग्लॅमरस लाईफ सगळ्यांचं झालेलं आहे, की आत्ताच्या मुलांना काही सांगावंच लागत नाही. इतकं सगळं त्या गॅजेट्समुळं किंवा त्या सोशल मीडियामुळं सगळं त्यांच्या समोर आलंय, तर त्याचा अतिरेक होतोय कुठेतरी. आणि मग आपण आपल्या बेसिक गोष्टी बाजूला ठेवतो, जे की खूप महत्वाचं आहे. बेस पक्का होणं, म्हणजे जसं बिल्डिंग बांधताना आपण त्याचा पाया भक्कम करतो आणि मग बिल्डिंग उभा राहतो, आपला पायाच डळमळीत झालेला आहे आणि मग मोठमोठी बिल्डिंग उभारायचं आपण स्वप्न बघत असतो. तर अशा काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत. त्या कुठेतरी आपण बेस किंवा ग्रासरूटलाच आपण अभ्यास केला पाहिजे, की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. म्हणजे झटपट यश मिळवण्याच्या नादामध्ये आपण कुठंतरी स्वतःलाच पूर्णपणे कमकुवत करायला लागलोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं मला प्रश्न विचारले जातात की तुम्ही एवढा सगळा वेळ कसा देऊ शकता. सध्या आहे ना, मुलं खूप लेझिएस्ट झालेत आणि त्याला कारणीभूत पालकच आहेत. की एक शरीराला सवय, काही आपण सेलिब्रिटी
किंवा काही सक्सेसफुल पर्सन त्यांची आपण स्टोरीज ऐकतो तर ते काय सांगतात की बाबा मी सूर्य उगवायच्या आधी मी उठतो कारण तो उगवता सूर्य मी बघितलेला असतो तेव्हा आपल्याला हेच माहित नाही तो कधी उगवतो. एक्झॅक्टली. तसं दिनचर्या तुमचं डेली तुमचं स्केड्यूल आहे ना तसं बनवलं तर शरीर एकदम तंदुरुस्त होईल कारण पूर्वीचे लोक हेच गोष्टी फॉलो करायचे. बरोबर. आपलं मला वाटतंय की काही आता आमच्या ऑफिस वर्कआउटमुळं पण आमचं मोबाईल युजेस खूप झालं कारण ई ऑफिस आलं त्यामुळे सगळ्या गोष्टी मोबाईलवर यायला लागल्या तर मोबाईल युजेस खूप झाले आणि त्याचा परिणाम पण व्हायला लागला की लवकर झोप न येणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे कुठंतरी आपण टाईम स्केड्यूल बनवलं तर होऊ शकतं. बरोबर. बट मला असं विचारायचं की या झटपट यश मिळवण्याच्या नादामध्ये काही खेळाडू असे डिप्रेशनमध्ये पण जात असतात. खूप आहेत अशा केसेस खूप आहेत की डिप्रेशनमध्ये एक्सपेक्टेशन आपले म्हणजे त्याचे स्वतःचेही असतात पालकांचे असतात कोचेसचे असतात आणि मग आपला समाज पण त्याला कारणीभूत असतो. पण या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यापेक्षा डू युअर बेस्ट म्हणजे तुम्ही तुमचा बेस्ट कसा देऊ शकाल हा विचार करा. यश अपयश या दोन्ही गोष्टी होत राहतात. बरोबर. कोणीतरी अपयशी होतं म्हणून आपल्याला यश मिळतं आणि कोणीतरी यश मिळवतं म्हणून आपण अपयशी होतो. पण अपयश येतं हे कशासाठी येतं की तुमच्यामध्ये अजून तुम्ही ग्रो व्हावं म्हणून येत असतं. याचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला तर तुम्हाला यश मिळवणं सोपं जाईल. तुम्ही डिप्रेशनमध्ये नाही जाणार. जर तुम्ही आजच्या ह्या टुर्नामेंटला किंवा एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही जर अपयशी ठरला तर त्याचा तुम्ही सखोल अभ्यास करा की मला अपयश का आलं, मी कुठे कमी पडलोय हे समजायला पाहिजे आणि तीच गोष्ट तुम्ही ग्रो करायचा प्रयत्न करा. नक्की नेक्स्ट इयर तुम्ही ते अचीव्ह केलेलं असेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणूया की आपल्याला येणारं अपयश पचवण्याची ताकद जी आहे ती खेळामुळे निर्माण होत नक्की. खेळ मी तेच सांगितलं सुरुवातीला खेळ तुमचा सर्वांगीण विकास करत असतो. अगदी बरोबर. आज काही आपल्या आता मुलांचा भाग सोडला तर पेरेंट्सना आपण सांगितलं तर ते पटत नसतं की तुम्ही व्यायाम केला पाहिजे स्वतःसाठी एक अर्धा तास तरी तुम्ही दिला पाहिजे. पण ज्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला मात्र नक्की मनापासून ऐकतो. म्हणजे तिथपर्यंत जाण्याची वेळच नाही येऊ द्यायची, यायला नाही पाहिजे. नॅचरल ज्या काही गोष्टी घडतील तो पार्ट वेगळाच आहे पण जे आपल्या हातात आहे ते आपण आधी केलं पाहिजे. बरोबर. आता हा जो पॉवर लिफ्टिंग खेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, या खेळाचे फायदे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणत्या स्वरूपाचे आहेत? याच्यामध्ये आता आम्हाला जेवढे आम्ही इंटरनॅशनल प्लेयर झालेलो आहोत आपल्या महाराष्ट्रातले तर त्यांना वेळोवेळी त्या बाबा आशियाई स्पर्धा असतील, जागतिक स्पर्धा असतील किंवा राष्ट्रकुल असतील तर त्या वेळेला त्यांना स्कॉलरशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहे. त्याच्यानंतर जॉब मिळालेले आहेत. म्हणजे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात की तुम्ही खेळ करत असताना तुम्हाला एक कुठेतरी पोस्टिंग मिळालीच पाहिजे तुम्ही त्या लेवलला गेल्यानंतर, आणि खेळ करत असताना आर्थिक सपोर्ट असणं पण ते खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड झालेल्या आहेत आतापर्यंत. माझ्या नंतरच्या आणि माझ्या आधीच्या लोकांना पण गव्हर्नमेंटचे जॉब मिळाले अगदी क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत. त्यामुळे ह्यामध्ये हे फायदे आहेत. वेट लिफ्टिंग असू दे, पॉवर लिफ्टिंग असू दे, अदर गेम असू देत, जे मान्यताप्राप्त खेळ आहेत त्या सगळ्यांना ह्या गोष्टी दिल्या जातात आणि शासनाकडून त्या मिळवल्या जातात. आणि शासनामध्ये तशी प्रोव्हिजन आहे म्हणजे तसा GR आहे की बाबा आंतरराष्ट्रीय लेवलला तुम्ही खेळा असाल, एक मेडलिस्ट असाल तर तुमचा नक्की ह्या पदासाठी विचार केला जातो किंवा ते पद मिळून जातं तुम्हाला. आता काही खेळाडू असे असतात की फक्त पदक आणखीन एखादी म्हणजे गव्हर्नमेंट पोस्ट मिळवण्यासाठी म्हणून खेळत असतात, तर तसे उद्देश असणारे जवळजवळ आपल्याकडे 80-90% लोक त्याच उद्देशाने करत असतात. त्याच्यामध्ये जर फेल्युअर आलं तर मग त्याला पुन्हा पुढे फेस करायची ताकद नाही राहत किंवा मग त्यांची मेंटॅलिटी राहते. ते मेंटली तुम्ही काय विचार करता यावर डिपेंड राहतं. ऍक्च्युअल आता आपल्या शासनाचा विचार केला तर प्रत्येक प्रोसेसला एक वेळ जातो. असं नाही आहे की बाबा तुम्ही अर्ज दिलाय आणि लगेच तुमची प्रोसेस अशी कुठलीच गोष्ट नाही. ती सिस्टम आहे. तर त्यामध्ये ते लोक फ्रस्ट्रेट होत जातात. म्हणजे कोणाकडे संयम हा प्रकार जो आहे तो खेळाने शिकवलेला ह्या गोष्टीमध्ये ते विसरून जातात की मी मेडलिस्ट झालो तर मला ते मिळालं पाहिजे आणि नाही मिळालं तर मग हे असं नाही, मग ते सोडायचं किंवा दुसरा मार्ग बदलले जातात किंवा ट्रॅक बदलला जातो. ट्रॅक बदलला तर सगळीकडेच तुम्हाला यश मिळेल असं होत नसतं. एकाच ठिकाणी कुठेतरी स्किल असतं
तर ते तुम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला असतो आणि ते तुम्ही मध्ये स्किप करून दुसरा मार्ग स्वीकारला तर लगेच त्यात ग्रो होणार नाही. म्हणजे आणखी तुम्ही फ्रस्ट्रेट होता हां, की बाबा मी ह्याच्यासाठी हे सोडलं पण इथेही मला यश मिळत नाहीये, मग आता मी काय केलं पाहिजे. म्हणजे ते तर आहे आहे त्या त्याच्यात- पहिल्या खेळामध्ये तुमचं सातत्य राहायला पाहिजे. सातत्य, संयम, कष्ट आणि प्रामाणिकपणा हे चारही गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत महत्त्वाच्या खूप. तर तुम्ही खेळामध्ये तुमची ग्रोथ करू शकता. येस. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहणं. चुकून अपयश आलंच तर त्या पाठीमागची कारणं शोधणं आणि त्या अपयशाकडं सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहणं गरजेचं असतं. आपल्या अंगात असणारा आळस, मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, तो संपूर्णपणे झटकून दिला पाहिजे आणि मग येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आपण अगदी उत्साहानं सामोरं गेलं पाहिजे. तेव्हा त्याचे परिणाम अगदी निश्चितपणे 100% यशाची पायरी गाठण्यापर्यंत उपयोगी पडतात. या आणि अशा असंख्य गोष्टींची चर्चा आत्ता आपण ऐकली पॉवरलिफ्टिंग खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या क्रीडाधिकारी स्नेहांकिता वरुटे यांच्याकडून. आज त्यांच्या मुलाखतीचा आपण दुसरा भाग ऐकला. अजूनही बऱ्याच गोष्टी जाणून घेणं बाकी आहे, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली, तेव्हा पुढच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पुढील क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये. आता मात्र या कार्यक्रमामध्ये थांबूया. क्रीडांगण या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची या कार्यक्रमामधून रजा घेते. नमस्कार.